वर्धा क्रिकेट चॅम्पियन लीग मध्ये पक्षपातीपणाचा आरोप, सामना आणि व्हिडिओवरून वाद पेटला, स्पर्धकांचा वाढता संताप, क्रिकेट की राजकारण, वर्धा लीग मधील वादग्रस्त सामन्यावरून चर्चांना उधाण, छत्रपती वॉरियर्स विरुद्ध यश स्ट्रायकर्स सामना ठरलाय वादग्रस्त, पंचांचा निर्णय झालाय व्हायरल। 29 ऑक्टोबर रोजी सर्कस ग्राउंडवर चालू असलेल्या टूर्नामेंट वर्धा क्रिकेट चॅम्पियन्स लीगमध्ये आमच्या संघाचा छत्रपती वॉरियर्स आणि विरुद्ध संघ यश स्ट्रायकर्सचा मॅच चालू असताना मॅच सुपर ओव्हरवर आला होता। त्याआधी 2 धावा घेऊन मॅच सुपर ओव्हर टायर होण्यापहिले पंचाच्या शॉर्ट रनचा रिव्ह्यू बाकी असताना कमिटीने पहिलेच डिसिजन देऊन दिले होते की बॅट्समन आउट आहे किंवा शॉर्ट रन नाही आहे। हे कितपर्यंत योग्य आहे? आणि सुपर ओव्हरमध्ये रनआउट जो आमचा जो प्लेअर झालेला आहे अभिजित चौधरी, तर तो रनआउट नव्हता असं व्हिडिओमध्ये दिसत आहे क्लिअरली। तरी त्यामध्ये यश स्ट्रायकर्समध्ये कमिटीचे 2 मेंबर असताना आम्ही फेअर डिसिजनची अपेक्षा ठेवू शकत नाही। आणि टूर्नामेंट समजा कमिटीने जिंकायचं होतं किंवा कमिटीसाठी भरवायचं होतं तर कमिटीने 1,21,000 रुपये प्राईज ठेवायलाच नव्हतं पाहिजे। डायरेक्ट प्राईज कमिटीच्या टीमच्या नावाने घोषित करून द्यायला पाहिजे होतं। क्रिकेट चॅम्पियन लीग स्पर्धेत राजकारण आणि पक्षपातीपणाचा ढग दाटलाय। माननीय राज्यमंत्री तथा आमदार पंकजभाऊ भोयर यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या छत्रपती वॉरियर्स विरुद्ध यश स्ट्रायकर्स सामन्यात पक्षपाती निर्णय दिल्याचा आरोप खेळाडूंनी केलाय। या सामन्यात काही निर्णयांवरून संताप व्यक्त करत खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये पंचाचा निर्णय आणि त्यानंतर खेळाडूंची प्रतिक्रिया स्पष्ट दिसत असल्याचं सांगितलं जात आहे। स्पर्धेत संघाच्या सदस्यांनी सांगितले की स्पर्धा निपक्ष राहावी यासाठी आम्ही सहभागी झालो, पण आता स्पर्धा घेण्याच्या नावाखाली मनमानी सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय। या घटनेनंतर स्पर्धा आयोजक मंडळावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अनेकांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली। दरम्यान राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या कार्यालयाकडून या प्रकरणाचा अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। क्रीडाप्रेमींमध्ये मात्र या घटनेबाबत चर्चा रंगली असून क्रीडा क्षेत्र राजकारणाच्या विळख्यात अडकत चाललंय का असा सवाल उपस्थित होतोय। जनसंग्राम न्यूज वर्धा।